आयुष्यात जोडीदार म्हणून तो किंवा तीच का आली? योगायोग की कर्माशी संबंध काय? गरुड पुराणातील हे रहस्य फार कमी लोकांना माहिती आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते जाणून घेणार आहोत. धार्मिक मान्यतेनुसार जीवनातील काही नाती ही पूर्वकर्माशी संबंधित असू शकतात. याबाबत गरुड पुराणात नेमकं काय म्हटलं आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. प्रत्येकाला वाटतं आपल्या आयुष्यात मनासारखा जोडीदार यावा, त्यामुळे संपूर्ण आयुष्य हे सुखात जावं. मात्र जेव्हा दोन व्यक्तींचा विवाह होतो, जेव्हा आयुष्यात जोडीदार येतो, तेव्हा अनेकदा मतभेद किंवा काही कारणास्तव नात्यांची घडी बिघडते. तेव्हा अनेकांना प्रश्न पडतो की हाच जोडीदार आपल्या आयुष्यात का आला असावा? हिंदू धर्म परंपरेत विवाहाकडे केवळ दोन व्यक्तींचं नातं म्हणून पाहिलं जात नाही, तर कर्म, संस्कार आणि पूर्वजन्माशी जोडलेला संबंध म्हणून पाहिलं जातं. आता याच संदर्भातून एक प्रश्न अनेकदा विचारला जातो, आपल्याला हाच जोडीदार का मिळाला? याबाबत गरुड पुराणात नेमकं काय म्हटलं आहे? तुमच्या आयुष्यात जोडीदार म्हणून तोच का आला? कर्माशी त्याचा काय संबंध आहे? जाणून घेऊया. गरुड पुराणातील कर्मांबाबत विचारांनुसार जीवाला आपल्या कर्माचा परिणाम हे भोगावे लागतात, अशी देखील धार्मिक मान्यता आहे. आता त्याचमुळे जीवनातील काही नाती ही पूर्वकर्माशी संबंधित असू शकतात, असा देखील आध्यात्मिक अर्थ आपण लावू शकतो. पती पत्नीचं नातं हे केवळ योगायोग नाही, तर कर्मांचा संबंध आहे. धार्मिक मान्यतेनुसार पूर्वजन्मातील कर्म, ऋणानुबंध आणि संस्कार यांचा पुढील जन्मातील नात्यांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळेच पती पत्नीचं नातं हे केवळ योगायोग नसून पूर्वकर्मांचा परिणाम किंवा ऋणानुबंध असू शकतो, अशी धारणा आहे. मात्र याचा अर्थ प्रत्येक विवाह किंवा प्रत्येक नातं हे गरुड पुराणाने आधीच निश्चित केलं आहे, असं देखील या ठिकाणी ठामपणे सांगता येत नाही. व्यक्तीचं वर्तमान कर्म, निर्णय, स्वभाव आणि परिस्थिती यांना देखील तितकंच महत्त्व आहे. आयुष्यात तोच व्यक्ती जोडीदार म्हणून का येतो? आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिल्यास काही नाती आपल्याला सुख देण्यासाठी, काही शिकवण्यासाठी, तर काही कर्मफळ भोगण्यासाठी येतात, अशी देखील संकल्पना आहे. म्हणूनच एखाद्या नात्यात अडचणी आल्या तरी त्याकडे केवळ वाईट नशीब म्हणून न पाहता त्यातून आपण काय शिकलो याला देखील आपण तितकंच महत्त्व दिलं पाहिजे. आता नात्यांमध्ये वर्तमानातील कर्म हे देखील फार महत्त्वाचे आहेत. धार्मिक मान्यतेनुसार नात्यांमध्ये पूर्वकर्मांची संकल्पना असली तरी देखील आज आपण आपल्या जोडीदाराशी कसं वागतो, विश्वास, प्रेम, आदर आणि जबाबदारी ही आपण त्याच्यासोबत कशी निभावतो, हे देखील आज आपल्या हातात आहे. म्हणूनच हाच जोडीदार का या प्रश्नाचं आध्यात्मिक उत्तर कर्म आणि ऋणानुबंधनात शोधलं जातं. पण नातं टिकवण्याची दिशा मात्र आपल्या वर्तमानातच कृती ठरवतात. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.